पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी भाजपच्या नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा होते। नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीचे नेते खासदार पार्थ पवार यांची भेट घेतली होती। त्यामुळे नवनीत राणा यांच्या उमेदवारीच्या चर्चेने जोर धरला। राष्ट्रवादीतून राजेंद्र जैन यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली। राज्यसभेच्या उमेदवारीवरून नवनीत राणा यांनी अखेर मौन सोडले आहे। राज्यसभा निवडणुकीसाठी आपण इच्छुक असल्याचे राणा यांनी मान्य करताना काही गौप्यस्फोट केले आहेत। भाजप नेत्या नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या सर्व चर्चांना अखेर पूर्णविराम लावला आहे। मी भारतीय जनता पार्टीची प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ता असून कोणत्याही पदासाठी आपली राजकीय विचारधारा बदलणार नाही, अशा कणखर शब्दात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। राज्यसभेच्या उमेदवारीसाठी आपल्याला राष्ट्रवादीत येण्याची अट घालण्यात आली होती, जी आपण फेटाळली, असा खळबळजनक खुलासा नवनीत राणा यांनी केला आहे। गेल्या काही दिवसापासून नवनीत राणा यांच्या राजकीय पुनर्वसनाची आणि त्यांच्या राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर पाठवले जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। यावर त्यांनी मौन सोडताना म्हणाल्या, आदरणीय सुनेत्रा वहिनी, अजितदादा पवार आणि पार्थदादा पवार यांनी मला राज्यसभेवर पाठवण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती। मात्र या राज्यसभेच्या उमेदवारीसाठी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची अट घालण्यात आली होती, जी मला मान्य नव्हती। या संपूर्ण घडामोडीमागे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची रणनीती काय होती, यावर त्यांनी प्रकाश टाकला। नवनीत राणा यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून मी सुनेत्रा वहिनी यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यसभेची ती जागा भारतीय जनता पक्षाला सोडावी अशी विनंती मी त्यांना केली होती, परंतु काही राजकीय कारणामुळे ते शक्य होऊ शकले नाही, असेही राणा यांनी म्हटले। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।